हाय हॅलो नमस्कार मंडळी सर्वांना ओम नमः शिवाय. फायनली माझं 16 सोमवारचं उद्यापन झालेलं आहे. सोमवारच्या दिवशी सकाळीच गुरुजी 9-9:30 वाजता आले होते. मग त्यांनी घरातच एकदम मी साधी सोपी पूजा मांडलेली होती. ज्यांना होम वगैरे करायचं आहे ते करू शकता प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार, पण मी साधीच पूजा घरामध्ये केलेली होती. मग आम्ही जोडीनेच बसलो होतो पूजा करण्यासाठी. गुरुजी म्हणाले जोडीने केली तरी चालेल. मग आम्ही दोघांनी मिळून केली. मग सर्वात आधी त्यांनी गणपतीची आमच्याकडून अभिषेक करून घेतला, कारण कुठल्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजेनेच होते. त्यानंतर मग शिवलिंग आहे माझ्याकडे, त्याची पण त्यांनी अभिषेक करून घेतला आणि 108 बेलपत्र वाहून घेतलं ओम नमः शिवाय म्हणून. नंतर मृत्युंजय मंत्र पण त्यांनी 11 वेळा म्हणून घेतला आणि जवळपास 1-1.5 तास अशी घरामध्ये पूजा चालली होती. मग सकाळी साधारणतः 11 वाजेपर्यंत आमची ही पूजा झाली होती. आणि माझ्या मुलीने मस्त इथं अशी डेकोरेशनसाठी मस्त असं शिवलिंग तयार केलेलं होतं, खूप सुंदर असं. त्यानंतर सकाळची आरती झाली. आरती झाल्यानंतर मग आपल्याला याचा प्रसाद बनवायचा होता चुरमा लाडूचा, आणि बाकीचा पण स्वयंपाक आम्ही सर्व घरीच करणार होतो. जवळपास 100 माणसांचा म्हणजे 100 ते जास्त, 100पेक्षा जास्त माणसं जेवली असतील तेवढा स्वयंपाक आम्ही सर्व बायकांनी मिळूनच केला होता. तर ह्या मावशी आहेत ना, यांचे जवळपास 9 वर्ष झाले 16 सोमवार चालू आहेत आणि त्यांना सर्व माहिती आहे चुरमा लाडूचे, त्यामुळे त्यांनाच बोलवलं होतं. त्या चुरमा लाडू बनवत होत्या. तर ह्या बाकीच्या माझ्या काही मैत्रिणी बिल्डिंगच्या ज्या बायका आहेत ना, त्या सर्व मिळून स्वयंपाकाची तयारी आम्ही करत होतो. तर आम्ही इथे स्वतः सर्व मिळून हा स्वयंपाक करत होतो. तर माझ्या बिल्डिंगच्या माझ्या मैत्रिणी सर्वांनी खूप मदत केली आणि सर्व स्वयंपाक आम्ही 100 लोकांचा घरीच बनवला होता. आणि गुरुजींनी सांगितलं होतं यासाठी आळूची भाजी, डांगरची भाजी असा स्वयंपाक पाहिजे, वरण भात. त्यानंतर बघा इकडे चुरमा लाडूला पण त्या मावशी तयार करत होत्या. सर्व आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने हा चुरमा लाडू बनवला होता. रांशिन्या गवऱ्या आणून त्यावर हे पिठाचे रोट भाजून आणि मग त्याचा हा चुरमा लाडू बनवला. याचा सविस्तर व्हिडिओ मी टाकणार आहे. त्यानंतर तिकडे चुरमा लाडू बनवत असताना पण बाकीच्या मैत्रिणी इकडे स्वयंपाक करत होत्या. तर खूप साऱ्या जणी जमल्या होतं. आज सर्व मिळून केलं ना खूप छान वाटतं. आणि इथे माझ्याकडं मोठी शेगडी आहे ना, ती जोडून त्यावर शेगडीवर स्वयंपाक चालू होता. कोणी मिक्सरवर दळत होतं, कोणी गूळ चिरत होतं, कोणी काय, असं सर्व मिळून केलं ना पटकन स्वयंपाक होतो. आणि रांगोळी काढण्याचं काम ना माझ्या मुलीकडं होतं. बघा जवळपास 1.5-2 तासामध्ये ही रांगोळी काढली तिने. इतकी सुंदर होती ना, दिसताना याच्यात छोटी दिसते पण आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो ना, मग त्या स्पेशलमध्ये तिने रांगोळी काढली आणि इतकी सुंदर दिसत होती आणि खूप छान अशी काढली. भरपूर 2-3 ठिकाणी अशी रांगोळी काढली. तिचा पूर्ण अख्खा दिवस रांगोळीमध्येच गेला. ही पण वरच्या पॅसेजमध्ये तिने रांगोळी काढली. आम्ही दिवसभर स्वयंपाक वगैरे केला. त्यानंतर प्रदोष काळात शिवालयात म्हणजे मंदिरामध्ये जायचं होतं. गुरुजी पुन्हा आले होते आणि मग त्यांनी मंदिरातसुद्धा आमच्याकडून पुन्हा अभिषेक वगैरे करून घेतला. टोपी, उपरणं पिंडीवर वाहून घेतलं. जोडकेळ इथे खूप महत्त्व असतं, त्यांनी जोडकेळ पण आणायला लावली होती. आणि त्यांनी अभिषेक करताना ते तीर्थ पण थोडंसं पंचामृतमध्ये घेतलं होतं, म्हणजे ते सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचं असतं. मस्त अशी शिवालयात पण मस्त पूजा झाली. तिथेसुद्धा आरती वगैरे करून घेतली. आणि आता घरी जाऊन फक्त आरती करायची होती आणि नैवेद्य दाखवायचा होता. आणि इथे पण आम्ही मंदिरामध्ये नैवेद्याचं ताट करून आणलं होतं, कारण गुरुजींनी सांगितलं होतं आपल्याला मंदिरात जातेवेळी सर्व स्वयंपाक तयार पाहिजे, म्हणजे आपल्याला नैवेद्य मंदिरात घेऊन जाता येईल. आमचं 5:30-6 वाजता सर्व स्वयंपाक झालेला होता. 5:30 वाजता मग आम्ही मंदिरात ताट करून आणलेलं होतं आणि मग मंदिरातसुद्धा नैवेद्य दाखवून घेतला. आणि पूर्ण चुरमा लाडूचा प्रसाद आणलेला होता. इथे पण पूर्ण चुरमा लाडूचा प्रसादाचा नैवेद्य आधी दाखवला आणि त्यानंतर मंदिरात थोडासा जेवढे जण आरतीसाठी उपस्थित होते ना त्यांना इथे मंदिरात वाटण्यासाठी सांगितलं. त्यानंतर घरी आलो. मंदिरातून आल्यानंतर इथे पण एक ताट करून ठेवलेलं होतं प्रसादाचं, नैवेद्याचं. तिथे पण नैवेद्याचं ताट अर्पण केलं पूजेपुढे आणि सर्वांनी मिळून आरती केली. आरती झाल्यानंतर मग आम्ही टेरेसवरच हा कार्यक्रम ठेवला होता, म्हणजे गच्चीवर, कारण घरात एवढ्या 16 जोड्या एकदम बसणं शक्य नाही. आणि मग गुरुजींनी सांगितलं होतं का प्रत्येकाचा उजव्या पायाचा अंगठा धुवायचा, दोन्ही पाय धुवायची गरज नाही. मग प्रत्येकाचा उजव्या पायाचा अंगठा धुवून पुसून घेतला. आणि आधी रांगोळी काढली असती ना, मग पाय वगैरे धुतपर्यंत ते सर्व पुसून गेली असती, म्हणून मी आधी पाय धुतपर्यंत मग बाकीच्यांनी ताट ठेवून ताटाभोवती रांगोळी केली. कोणी काय सर्व मिळून असे कामं करत होतो. मिस्टरांनी बी टोपी आणि शाल सर्वांना देत होते. मी सर्वांचे पाय वगैरे धुवून झाल्यानंतर सर्वांना हळदी कुंकू लावून घेणार होते, म्हणजे स्टेप बाय स्टेप केलं ना मग गडबड होत नाही.
उद्यापनाच्या दिवशी स्वयंपाकातसुद्धा गुरुजींनी कांदा लसूण घालायला लावलेला नव्हता आणि मी पूर्ण 16 सोमवार होतपर्यंत कांदा लसूण सोडलेलं होतं. त्यामुळे सर्व स्वयंपाक हा कांदा लसूण विरहितच होता आणि सर्व स्वयंपाक आम्ही घरीच बनवला होता सर्वांनी मिळून. आणि आता सर्व आम्ही पूजा करतोय तोपर्यंत बाकीच्या पाहुणे मंडळींनी घरातल्या माणसांनी जेवणाचं ताट वगैरे सर्व तयार केलं होतं. म्हणजे आम्ही पूजा करेपर्यंत बाकीचं जेवण पण वाढून झालेलं होतं. सर्वात आधी पानावर चुरमा लाडूचा प्रसाद वाढायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला सर्व बाकीच्या वस्तू वाढायच्या असतात. गुरुजी जसं सांगत होते ना तसं आम्ही करत होतो. आपण जेव्हा 16 जोडी जेव घालतो ना त्यामध्ये एक तरी ब्राह्मण जोडी आवश्यक आहे. कारण पोथीमध्ये सुद्धा दिलेलं आहे का ब्राह्मणांना दान देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे एक जोडी तरी पाहिजे. तुम्हाला जास्तीत जास्त झाल्या तर चांगलंच आहे, पण कमीत कमी एक जोडी तरी असली तरी चालेल. म्हणून मी पूजा करायला जे गुरुजींना सांगितलं होतं ना त्यांची जोडी सांगितलेली होती. गुरुजींनी सांगितलं होतं की ह्या 16 जोडीबरोबर मला पण जेवण काय म्हणजे उपवास होण्यासाठी बसावं लागेल आणि मी ह्या सर्वांना उपवास धरण्यासाठी सांगितलं होता. सर्व 16 जोड्यांनी उपवास धरलेला होता आणि गुरुजींनी सांगितलं होतं सर्वात आधी मी उपवास सोडणार चुरमा लाडूवर, त्यानंतर हे बाकीचे सर्व उपवास सोडणार. त्यामुळे माझं बी ताट तयार केलं होतं सर्वांची पूजा वगैरे करतपर्यंत. आणि त्यानंतर गुरुजींना पण आम्ही वस्त्र आणलेलं होतं, म्हणजे वस्त्रदान दीपदान करायचं होतं. सर्व 16 जोड्यांची पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग आम्ही गुरुजींना दोघांनी मिळून कपडे आणि दीपदान केलं. त्यानंतर मग मी सर्व बायकांचे ओटी भरून घेतली. आता ओटीमध्ये मी सर्व आधीच पिशवीमध्ये तयारी करून ठेवली होती आदल्या दिवशी. कारण एवढं जोड्यांचं करायचं म्हटलं ना खूप धावपळ होते, गडबड होते आणि वेळ पण लागतो. त्याच्यामुळे विसराय नको म्हणून फक्त नारळ ठेवायचा बाकी होता. बाकी सर्व मी तयारी करून ठेवली होती आणि मी सर्वांचं मग नारळ घेऊन सर्वांची मस्त अशी ओटी भरून घेतली. ओटी भरून झाल्यानंतर सर्वांचे पानं वगैरे जेवण वाढून झालं. गुरुजींनी सर्वांच्या मध्ये मला हातात पाणी धरून उभं राहायला लावलं, त्यांच्या मागे मंत्र म्हणायला लावला आणि मग पाणी सोडायला लावलं. पाणी सोडल्यानंतर सर्वांनी नमः पार्वतीपते हर हर महादेवची घोषणा केली आणि सर्वांनी उपवास सोडायला सुरुवात केली. देवापुढे जे ताट होतं ना तेच मी ताट आणलेलं होतं, कारण गुरुजींनी तेच ताट मला घ्यायला लावलेलं होतं. आणि मी सर्वांच्या आधी चुरमा लाडूचा प्रसाद खाला आणि त्यानंतर सर्वांनी उपवास सोडायला सुरुवात केली. जेवण झाल्यानंतर मी सर्वांचे एका भांड्यामध्ये हात धुवून घेतले, पण व्हिडिओ कसं घरी सर्व कार्यक्रम असल्यामुळे व्हिडिओ काढायला जमला नाही. काही आडवे काही उभे जसे आले तसे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हात धुतलेलं पाणी गुरुजींनी लांब असं म्हणजे असं जमिनीत नेऊन गाडायला लावलं होतं, म्हणजे पायदळी येणार नाही. त्यानंतर ज्या मैत्रिणींनी काही भेटवस्तू काही ओटीचं सामान आणलं होतं त्याचे थोडेसे फोटो वगैरे काढले आणि सुंदर अशी माझी मुलींनी पूजा रांगोळी मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं. मस्त असं जेवढं जमेल तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि मस्त असं माझं उद्यापन झालं. सर्वांना ओम नमः शिवाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.